दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास पाचोरा शहरालगतच असलेल्या पुनगाव येथील प्रतीक बागुल याचा वाढदिवस तो घरासमोरच डीजे सह साजरा करीत असताना घरासमोर डीजेच्या गाण्यांचा आवाज चालू होता तेव्हाच मामा जिभाऊ हा हातात चक्रीसारखे लोखंडी हत्यार घेऊन व त्याच्या सोबत त्याचा मावशीचा मुलगा हेमंत असे दोघे आले। त्यावेळी ते दोघे प्रतीक बागुलला म्हणाले की तू गाण्याचा आवाज कमी कर, आम्हाला त्रास होत आहे व तू डीजे बंद करतो की मी डीजे फोडू असे म्हणून प्रतीकला शिवीगाळ करू लागले। म्हणून प्रतीक घाबरून घरात पळून गेला। तेव्हा प्रतीक घरात असताना मामा जिभाऊ व त्याचा मावशीचा मुलगा हेमंत असे प्रतीकच्या घरावर हल्ला करण्याच्या तयारीने त्याच्या घरात घुसून आता तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन मारहाण करणार। तेवढ्यातच प्रतीकची आई त्यांना आवरत असताना मामा जिभाऊ याने प्रतीकच्या आईचे पोटावर लाथ मारली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच प्रतीकची बहीण प्रियंका ही देखील आवरण्यास आली असता तिला देखील मामा जिभाऊ याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यांवर सध्या उपचार सुरू आहेत। म्हणून प्रतीक बागुल यांचे फिर्यादीवरून मामा जिभाऊ व मावशीचा मुलगा हेमंत या दोघांविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशन येथे दिनांक 30 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता हाती आली असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहेत। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।